अरे पंचपटानी खुना सांगतो ऐकून घे दाखला ऐकून घे दाखला पुढे वर्तमान तसा झाला या जेजुरीच्या वाटे हो दादा येत नवशी नंगर नवशा नगरी राज करते तो गावला धनगर म्हणून त्या गावल्या धनगराचा हो लहान मोठं मिळून दादा हो त्याच 1400 ठेलणार धन्याचं रान दादा त्या रान माळावर हात पाय डोकं दुखते चालून आला घरी आता आपल्या स्टोरीला मारी रे हरी 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 म्हणून तो धनगर दादा हो घरी आला हा आणि आपल्या स्टोरीले काय म्हणते काय म्हणते हो ऐकलं काय हो आजच्या दिवस या मेंढ्यावर तुझा ऐकलं का महाराज हो बायनं कधी मेंढराचं चाऱ्याचं काम केलं काय हवाय हा मै फार हात पाय दुखून राहिले ऐकलं का देवा हो तुम्ही रोज किती घेत असता अर्धा मग आज एक घ्या अडी अर्धा घेऊ आधी अर्धा घेणं अर्धा सोबत न्या नाही ते जमणार नाही मग अशी कलबल दादा त्या दोघं नवरा बायकोची सुरू झाली आणि त्या कळपातल्या बोकड्यानं ऐकली तो बोकड्या सांगते हो तुम्ही दोघंही घरी राहा आज मी जातो म्हणे मेंढर घेऊन म्हणून हा तो धनगर दादा त्या बोकड्याले काय सांगते काय सांगते हो सांगतो ना नाही हो अरे लाल थोर होता भोकड्या आणि त्यानं घेतलं वचन लहान थोर होता भोकड्या त्यानं घेतलं वचन होता भोकड्या घेतलं वचन धन्या जातो
दादा मेंढर घेऊन म्हणून धनगर दादा त्या बोकड्याले काय सांगते, काय सांगते? अरे पहिल्या वनी जा, दुसऱ्या वनी जा, त्या तिसऱ्या वनी जाऊ नको. तिसऱ्या वनी जाऊ नको, पण चालल्या आवीला येऊ नको. हा धनगराचा धंदा आहे. हो हा का वावरातून जाते काय ते विहिरीवर बकऱ्या घेऊन जातो. नाही का? हो म्हणून त्या बोकड्यानं सर्व मेंढ्या फुगवल्या, आणून दादा एका खडकार उभ्या केल्या. पण त्या बोकड्याचं पोट उपाशी होतं. विचार पडला आपल्या पोटाचा. म्हणून तो बोकड्या चारा आणि कसा करते? अरे दोन पाय ठेवले खाली, दोन टाकले जाई वर. टाकले जाई वर. टाकले जाई वर. जाई वर. त्या जाईच्या अंतर बसेल होता. अंतर बसेल होता. अरे मलमल मलमल पाला खातो मी पोटाच्या आग. पोटाच्या आग. अरे रोजचे लागता गड्या हो मला. लागता गड्या हो मला. मी आहे तशी आता मामा आहे मामा. मी आहे तशी आता मामा अहो मामा.